त्यांना मी बोलायची की तुम्ही थोड्याशा गोष्टी मिस करणार, कारण की वेदर खूप चुकीच्या वेदरमध्ये ते इथे आले आहेत. म्हणजे मी 3 वर्ष झाली मला सिएटलमध्ये, मला माहीत नव्हती, पण पप्पांना माहिती आहे. पप्पा इथे काय होतं थांबलेली आहे. तर लोक रेंटवर पण घेतात अशा या बोट्स आणि पार्टी वगैरे करतात. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज बऱ्याच दिवसानंतर खरं तर मी बाहेर पडली आहे ग्रंथाला घेऊन, आणि प्लस मम्मी पप्पासुद्धा माझ्यासोबत बाहेर चाललेत. म्हणजे ॲक्च्युली मी त्यांच्याबरोबर चालली आहे. ते तर नेहमी वॉकला जातात यावेळेस. तर आज टेम्परेचर पण चांगलं आहे, म्हणजे 14 डिग्री टेम्परेचर आहे इथे, आणि नेमकी ग्रंथासुद्धा झोपली आहे. त्यामुळे मी म्हटलं मम्मी पप्पांना की मी पण तुमच्याबरोबर वॉकला येते. खरं तर गेल्या 3 महिन्यापासून अजिबात मला आणि इवन मम्मीलासुद्धा अजिबात वेळ मिळाला नाही बाहेर पडायला. पप्पा जात होते वॉकला, पण मम्मी आणि मी घरातच असायचो मोस्ट ऑफ द टाईम, कारण की थंडी असायची बाहेर आणि ग्रंथाला घेऊन बाहेर पडणं तेवढं पॉसिबल नव्हतं एवढ्या थंडीमध्ये. पण आता हळूहळू वेदर पण नॉर्मल होते आणि ग्रंथासुद्धा नॉर्मल होते, कारण की जेव्हा पण आम्ही बाहेर पडायचो तेव्हा ग्रंथामध्येच कधीतरी अशी अर्ध्या रस्त्यातच रडायची. आणि खरं तर मम्मी पप्पांना आता 2-3च दिवस राहिलेत जायला, म्हणजे ते इंडियाला आता पुन्हा रिटर्न चाललेत. तर त्यामुळे मी म्हटलं की त्यांच्याबरोबर सुद्धा थोडा टाईम स्पेंड करावा असा बाहेर जाऊन. सो ग्रंथा इथे स्ट्रोलरमध्ये झोपली आहे आणि तिथे मम्मी पप्पा पुढे गेलेत वॉक करत करत. त्यांचं हे रोजचं रुटीन असायचं, म्हणजे 11:30 ते 1 वाजेपर्यंत ते असे वॉकला जायचे. ते जेव्हा असे वॉकला जायचे तेव्हा मी ग्रंथाला मालिश करत बसायची. तर तसं माझं मी रुटीन सेट केलं होतं. आणि इथे आता माझं पिल्लूसुद्धा उठलेलं आहे झोपेतून. ती झोपली होती आतापर्यंत, पण आता ती उठून बघते मला. आय होप ती रडणार नाही. आणि इथे मम्मी आहे माझी. तर मम्मी पप्पा रोज यावेळेस असे वॉकला जायचे आणि त्यांना खूप छान वाटलं. इथलं वेदर, इथल्या सगळ्या गोष्टी खूप मस्त वाटल्या, आणि त्यामुळे त्यांना असं व्हायचं की कधी आम्ही बाहेर पडतो, कधी वॉकला जातो. बट ग्रंथामुळे खरं तर टाईमच नाही मिळायचा, स्पेशली मम्मीला आणि मला. तर आत्ता ते लोक जात आहेत डेली वॉकला, आणि आता थोडेच दिवस राहिलेत, 2-3च दिवस राहिलेत. तर कसं वाटतं मम्मी, आता तुम्ही जाणार आहेत तर कसं वाटतं तुला? वाईट वाटतं. आठवण येणार आहे. तिने तर खूप टाईम स्पेंड केला आहे, 4 महिने स्पेंड केले ग्रंथासोबत मम्मी पप्पांनी. 5 महिने म्हणजे 1 महिना आधी आलेले ना, 9 महिना मला चालू होता 9वा, तर त्यावेळेस आले होते. आणि ग्रंथासोबत 4 महिने ऑलमोस्ट स्पेंड केलेत. जे मी याच्या आधी मम्मी पप्पांना थोडीफार ठिकाणं दाखवली होती, जसं की इकडे जवळच एक लेक आहे, तर ते सगळं दाखवून ठेवलेलं. तर त्यामुळे ते एक बरं झालं, 9व्या महिन्यातच मी त्यांना इकडच्या आजूबाजूच्या गोष्टी थोड्याफार दाखवल्या होत्या. तर त्यामुळे ते एकटेच जायचे आता फिरायला, मी नसताना सुद्धा. पप्पा थोडे हळू चालतात, म्हणून पप्पांना मी सांगितलं की तुम्ही आधीच पुढे जा वॉक करत, कारण की पप्पांच्या बॅकचं ऑपरेशन झालेलं आहे, तर त्यामुळे पप्पा थोडे हळू चालतात. सो हे बघा, असं काहीचं वेदर आहे. आणि हा वरचा रस्ता आहे जिथून आता आम्ही चाललो आहे. मी नेहमी तुम्हाला खालच्या रस्त्याने घेऊन जायची, तर तो रस्ता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तर मग मम्मी, आता तू इथलं काय मिस करणार? US मधलं काय मिस करणार? सांगेल की किती आम्ही फिरलो, किती एन्जॉय केलं, पोरीशी पण एवढं खेळून मला खूप आनंद झाला. आता थोडं हे वाटतं. पण जास्त करून कोणाला मिस करणार तू? ग्रंथाला. मग ती मला नाही मिस करणार, ग्रंथाला मिस करणार आहे. ग्रंथाची खूप काळजी घेतली तिने खरंच, म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त तिने ग्रंथाची काळजी घेतली आहे. तर तेच मिस करणार नाही, कारण की मी बिंदास तिला, म्हणजे ग्रंथाला मम्मीकडे सोडून जायची नेहमी. आणि ग्रंथाला सुद्धा माझ्या मम्मीची खूप सवय झाली आहे, तर त्यामुळे ती राहायची तिच्याकडे. त्यामुळे मी थोडंसं असं बिंदासपणे तिला सोडून जायची घरी, आणि फोन करत बसायची की रडली का, तिने खाल्लं का, असं चालू असायचं जेव्हा पण मला बाहेर जायचं असेल तर. पिल्लू पण हसतंय. तर ती सुद्धा वॉक एन्जॉय करते झोपेतून उठून. आणि हे इथेच ऑफिस आहे, नवीन ऑफिस आहे त्याचं. तर आम्ही इथपर्यंत तर रोज यायचो तसे वॉकला. हे 5 मिनटावरच आहे त्याचं ऑफिस, वॉकिंग डिस्टन्सवर आहे ही बिल्डिंग आहे ती. आणि हे बघा, इथे ना पार्किंगसाठी ना इथे पे करावं लागतं नेहमी. सो इथे स्ट्रीट पार्किंग फ्री नाही आहे सिएटलमध्ये,
तर बघूया आज मम्मी पप्पा नक्की कुठे कुठे वॉकला जायचे मी नसताना. तर आज मी त्यांच्याबरोबर चालली आहे, ते मला घेऊन चाललेत वॉकला. डॅडीची ऑफिस ग्रंथाला खेळवतात पप्पा. पप्पा तुम्ही काय मिस करणार इथलं सर्वात जास्त? काय मिस करणार गेल्यावर इंडियाला? मला मिस करणार पप्पा ग्रंथ, मम्मी ग्रंथाला मिस करणार आणि पप्पांचा मुलीवर जास्त जीव आहे. मुलीच्या मुलीपेक्षा मुलीवर जास्त जीव आहे. सो पप्पा मला मिस करणार आहेत वा आणि मम्मी ग्रंथाला मिस करणार आहे. तुम्हाला इथलं काय आवडलं तरी अमेरिकेतला? सगळंच आवडलं. दुकानं पण आवडली पप्पांना इथली. ब्रिज. हा पप्पा तर खूप फिरले ना पप्पा, तुम्ही बराच वॉक केला. हा पप्पा स्वतःहूनच जायचे, म्हणजे आधी त्यांना भीती वाटायची, मग नंतर पप्पांचे थोडे मित्र पण बनले ना इथे. पप्पा 10-12 मित्र पप्पांनी बनवले. इंडियनच होते सगळे पॅरेंट्स जे त्यांच्या मुलांसाठी इकडे येतात. सो ते पप्पांचे काही फ्रेंड बनले. कोणी हरियाणाचे होते, कोणी पुण्याचे होते. अरे वा. नाशिकचे होते. पुण्याचे जे होते ते तुम्हाला घरी पण बोलवत होते ना वाटतं? घरी बोलत होते. इकडे समोरच राहतात, इकडे त्या साईडला. हा ना. सो बरेच असे फ्रेंड्स पण मिळाले पप्पांना आणि पप्पा बऱ्याच वॉकला लांब लांब जायचे आणि मग तिथून फोन करायचे की हे मी इथपर्यंत आलो, किंवा काही मला सांगायचे की मी आज इथपर्यंत गेलो. रोज काही ना काही गोष्टी सांगायचे पप्पा. आणि त्यावेळेस आम्ही घरातच असायचो, मी आणि मम्मी. झाडाचे पानं तेव्हा ते एक आले ते असं वाटत होते आम्हाला. एकदम सुक्क झालं होतं. हा असं वाटलं सगळे सुकून गेले. हिरवगार पालवी नवीन वगैरे. हा फुलं काय छान छान आणि फोटो घेतले. नव्हतं. हा तेव्हा एक पण नव्हतं. हा आता बघ हिरवगार वगैरे. हा ना. आणि तेव्हा मी तुम्हाला बोलली पण होती, कारण की मम्मी पप्पा खरं तर मार्चमध्येच जाणार होते आणि त्यांचं रिटर्न तिकीट पण तेच होतं, कतारचं होतं रिटर्न तिकीट त्यांचं, जे की मी कॅन्सल केलं. आणि मला सुद्धा ग्रंथाला सांभाळणं थोडंसं इम्पॉसिबल वाटत होतं एकटीला. सो म्हणून मग मी त्यांचं 1 महिना अजून स्टे वाढवला आणि तिकीटसुद्धा त्यांची दुसऱ्या फ्लाईटने केली. तर मग त्यांना मी बोलायची की तुम्ही थोड्याशा या गोष्टी मिस करणार, कारण की वेदर खूप चुकीच्या वेदरमध्ये ते इथे आले आहेत आणि ऑप्शन नव्हता, कारण की ग्रंथा पण त्याच वेदरला आली. जे असं झालेलं की ते चुकीच्या वेदरमध्ये आलेत आणि ते एन्जॉय नाही करू शकणार सिएटल. बट फायनली 1 महिना एक्सटेंड झाला आणि त्यांना हे चांगलं वेदर मिळालं आणि झाडांची पालवी फुटताना त्यांनी पाहिली. एकदम झाडं अशी सुकलेली होती तेव्हा, आणि आता प्रत्येक झाडाला फूल आलं आहे, प्रत्येक झाडाला खूप छान सुंदर सुंदर अशी हिरवीगार पानं आली आहेत. तर त्यांना ते बघून खूप छान वाटलं आणि वेदर पण सुंदर झालं. तर त्यामुळे आता ते खरं तर एन्जॉय करतात. आणि हा 1 महिना त्यांनी बराच वॉक केला ना दोघांनी पण, आणि एन्जॉय केला इथला म्हणजे नेबरहूड जो पण आहे. तर इथला परिसर खूप एन्जॉय केला. हा फ्री बनाना ते आणत होते. आता आपण ते घ्यायला चाललो. लोक वगैरे एकदम छान वगैरे वॉकिंगला वगैरे सगळे बोलायला चालायला एकदम छान देऊन एकदम सगळे लोक हाय 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 बाय हाय. हाय बाय करतात. हो इथे लोक ग्रीट खूप छान प्रकारे करतात. हा सो ते आवडलं मम्मी पप्पांना. सो मम्मी पप्पा काय करायचे, इथे वॉकला यायचे आणि आहे ना नेहमी इथे ॲमेझॉन थ्रू फ्री बनाना मिळतो. म्हणजे किती बनाना आपण उचलून घेऊन जाऊ शकतो आपल्याला खाण्यासाठी. सो मम्मी पप्पा नेहमी बनाना घेऊन यायचे वॉकला जायचे तेव्हा. सो आताही आपण तिथे चाललो. मी दाखवते तुम्हाला ती प्लेस की कुठून इथे फ्री बनाना मिळतो. पप्पांचे फ्रेंड्स आहेत तिथे बरेच. सो पप्पा तेच बोलत होते की इथे जेव्हा आपण रोड क्रॉसिंग करत असेल आपण आणि जिकडे सिग्नल नसणार तर त्यावेळेस गाड्या आपल्याला बघून थांबतात. इकडे असं नाही आहे की पहिले आपल्याला प्रेफरन्स देतात ते लोक, म्हणजे आपल्याला बोलतात की तुम्ही क्रॉस करा आणि मग आम्ही जातो. सो ते आवडलं त्या लोकांना. सध्या तरी लेकवर कन्स्ट्रक्शन चालू आहे, काय काय म्हणजे कामं चालू आहेत. सो त्यामुळे लेकचं तर त्यांना एन्जॉय नाही करता आलं जास्त. सो आमच्याकडे ते पेडल बोर्ड पण आहे. सो ते फक्त मम्मी पप्पांना मला एन्जॉय करवता नाही आलं, कारण की लेक थंड पाणी होतं आणि म्हणजे वेदर एवढं खास नव्हतं. पण आता हितेशच्या मम्मी पप्पा येतील तर तेव्हा आम्ही करू, तेव्हा आम्ही ती बोट काढू त्यांच्यासाठी. सो तेही एन्जॉय करणार आहेत सिएटल. हां तुम्ही आलेले तेव्हा ही सगळी झाडं सुकलेली होती ना. हो पूर्ण डक्स. सो इथे हे असे डक्स आहेत.
पाण्यातून बाहेर येतात ओढणी फुटतात वगैरे. सो ते आवडलं मम्मी पप्पांना. तर फायनली त्यांनी सियाटलमधला समर पाहिला. तर मला एवढा आनंद होतोय की त्यांनी म्हणजे नशिबात होतं त्यांच्या सियाटलमधलं समर पाहणं. कारण की सियाटल हे असं आहे ना की विंटरमध्ये खूप डिप्रेसिंग आहे. खरं तर मला कधी नाही कंटाळा आला, मी प्रत्येक वेदर एन्जॉय करते इथे. बट असं आहे कारण की घरात बसायला लागतं, थंडी खूप असते बाहेर म्हणून. बट त्यांनी समर पण पाहिला, तर त्यामुळे मला फायनली एवढं छान वाटलं की त्यांची ही जी ट्रिप होती म्हणजे ती फायनली सक्सेसफुल झाली आणि त्यांचा स्टेसुद्धा सक्सेसफुल झाला. हे बघा, हा इथे लेक आहे जो की तुम्हाला माहिती आहे, बट मी तुम्हाला कधी लेक एक्सप्लोअर करून दाखवला नाही. लवकरच दाखवेल मी ते सुद्धा. ते ना मला तर बापरे बापरे एवढं बरं वाटलं ना, काहीच झालं नाही एवढ्या महिन्यात. टॅबलेट तिकडे फारच श्वासला त्रास. आपल्याकडे पोल्युशन जास्त आहे त्यामुळे. इथे बघा तुम्ही आजूबाजूला माझ्या किती झाडं पाहिली असणार. सो हवा खूपच फ्रेश आहे. इव्हन इव्हनिंग पर्यंत असंच वेदर असतं, खूप सुंदर, एकदम फ्रेश, छान असं. आणि कुठेही घाण नाही करत ही लोक, एकदम स्वच्छ ठेवतात. त्यामुळेच सगळं काही चांगलं आहे. हे बघा, इथे गवतावर सुद्धा एवढी सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत. ही तर बस आहे मम्मी. मम्मी सांगते ट्रेनचा फोटो घे, पण बस आहे ती. मला एक गोष्ट एवढ्या म्हणजे मी 3 वर्ष झाली मला सियाटलमध्ये, मला माहित नव्हती, पण पप्पांना माहिती आहे. पप्पा इथे काय अग्निशमन दलाच्या गाड्या थांबतात पाणी भरायला वगैरे. अच्छा, इथून पाणी भरून घेऊन जातात म्हणे रोज इथे येऊन ऑब्झर्व करून त्यांनी पाहिलं सगळं. नाईस नाईस. त्यांना खूप आवडलं इथे वॉक करायला. म्हणजे आवर्जून पप्पा घरातून बाहेर निघायचे की मला नाही वॉक करून यायचं, 1-1.5 तास तरी वॉक करायचंय. अच्छा, हा या स्पॉटवर. अच्छा, हे गुगलचं ऑफिस आहे. हां, ही गुगलची बिल्डिंग आहे. सो घरापासून सगळ्या मोठ्या कंपन्या जवळच आहेत. फूड्सला तर हे इंडियन ग्रोसरी स्टोअर आहे, मयुरी इंटरनॅशनल फूड्स. सो असं काहीच इंडियन स्टोअर आहे घराच्या जवळ. सो इथे या इलेक्ट्रिक बाईक आहेत ज्या आपण ॲप थ्रू घेऊन जाऊ शकतो. सो ही आहे ती जागा जिथून मम्मी पप्पा फ्री बनाना घेऊन जातात डेली. तर हे बघा इथे लिहिलेलं पण आहे डॉक्टर. सो सगळेजण बघा बनाना घेतात, मम्मी पण घेते तिथे, पप्पा पण घेत आहेत. सो इथे गो बनानास लिहिलं आहे बघा. सो इथे फ्री बनानास घेऊन जाऊ शकतो कोणीही आणि कितीही घेऊन जाऊ शकतात. मला इथे आलोच आहे तर लेकवर पण वळून जाऊया. आता हां, लेकवर आपण चाललो आहे. लेकवर सगळीकडे काम चालू आहे सध्या. म्हणजे ते आता नवीन गवत लावत आहेत तिकडे आणि बरंच काय काय कामं करत आहेत सध्या. तर हे त्यामुळे त्यांनी असं लावलं आहे सगळं आजूबाजूला. आणि हे बघा गवतावर येणारी एवढी सुंदर फुलं आहेत ना, बापरे, ते बघूनच खूप छान वाटतं. सो हा असा काहीसा लेकचा परिसर आहे. तिकडे पण काम चालू आहे सध्या. आणि हे बघा इथे आम्ही तिथे जाऊन बसतो, बऱ्याच वेळा तिथे जाऊन बसतो आतमध्ये. आणि तो इथे अशा बोट लावल्या आहेत तर याही जातात बऱ्याच वेळा. आणि बरेच इंडियन्स इथे असतात. मोस्टली पॅरेंट्सच दिसतात इथे सगळे. सो इथेही अशी काहीशी बोट आहे, बरीच मोठी आहे ते. सो इथेही अशी काहीशी बोट आहे, बरीच मोठी आहे ते. हे बघा तिथून ती सियाटल फुल सिटी आहे, डाऊनटाऊन आहे तिथे. आणि हे बघा हे असं काहीसं आहे लेक. आणि तिथे पाण्यातून विमानसुद्धा उडतो. तर ते आज नाही आहे. पाण्याचा मस्त आवाज येतोय. आणि पप्पा मी रोज इथे यायचे त्यामुळे खूप आवडायचं त्यांना. तो जो विमान दिसतोय ना वरती, तर तो पाण्यात उडणार आहे. आणि इथेच याच लेकमध्ये आम्ही पेडल बोर्ड करतो. मला तो पाण्यातला विमान फायनली लँड होतो इथे. तर तुम्हाला ते पण दाखवते मी. पाण्यात लँड झालं.
तर बरेच लोक मग त्याच्यातून सियाटल सिटी एक्सप्लोअर करतात. सो असं काहीच असतं इथे. सो खूप हॅपनिंग आहे ही प्लेस. आणि आपलं घर तिथे आहे तिथे. सो एवढ्या जवळ आपण राहतो लेकच्या. आणि बोटी तुम्ही बघू शकता किती आहेत लेकमध्ये. त्या सगळ्या प्रायव्हेट बोट आहेत जे की आपण रेंट करू शकतो आणि जाऊ शकतो. सो लोक बर्थडे पार्टीज किंवा इवन लग्नसुद्धा करतात बोटीमध्ये. सो त्यासाठी ते लोक बोट रेंट करतात. किती सुंदर सुंदर फुलं आलेली आहे तिथे. त्यामुळे हा परिसर नेहमीच चांगला वाटतो. तिथे ते स्पेस नेडल आहे. ॲक्च्युली त्यांना कामं चालू आहे त्यामुळे त्यांना घाबरवण्यासाठी तसं काहीसं ठेवलं आहे आतमध्ये. पण ते तरीही घाबरत नाही आणि आतमध्ये जात आहेत. ते बघा तिकडे प्लेन तो आला. तिकडे जाऊन तिथे तो पार्क झाला. आणि हा ब्रिज आहे तिथून आता आपण रिटर्न चाललो आहे. ते तर कन्स्ट्रक्शन चालू आहे पप्पा. बघा हा असा काहीसा ब्रिज आहे. आणि हे बघा इथून पूर्ण सिटी दिसते. आणि स्पेस नीडल तिथे. पिल्लू पण हसते इथे. आणि इथे नेचर. सो सिटी आणि नेचरचं कॉम्बिनेशन आहे सियाटल. हा आमचा फेवरेट रोड आहे जो की मला खूप आवडतो. हो हो मम्मी पप्पांना खूप फोटो काढायचे तिथे उभे राहून. सो मम्मी पप्पांचे बरेच फोटो घेतले मी. आता पण हा फोटोच काढते त्यांचा. त्यामुळे तसेच उभे राहा. हे बघा वरती चढून माणूस कसा ग्लास क्लीन करतो इथे. सो त्यामुळे इथल्या बिल्डिंग एवढ्या स्वच्छ राहतात. आणि पिल्लूसुद्धा आता रडायला लागली आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं मला इथे व्हिडिओ संपवावं लागेल आता. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की तुमच्या कमेंट्स थ्रू कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओही शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.